बाजारात ताजे ताजे स्वीट कॉर्न मिळत आहेत आणि या सीझन मध्ये तुम्ही अशी मस्त झणझणीत आणि मसालेदार स्वीट कॉर्न ग्रेव्ही कधी केली का? हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि नसेल केली तर लगेच करून बघा. अगदी माझ्या पद्धतीने करा. खायला अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच मस्त चविष्ट मसालेदार आणि झणझणीत अशी स्वादिष्ट स्वीट कॉर्न मसाला ग्रेव्ही कशी करायची ती बघूया. तर त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये अगदी 2 चम्मच इतकं तेल टाकायचं आहे. 2 ते 3 तेजपत्ता, 2 ते 3 खोबऱ्याचे काप आणि एक मोठ्या साईजचा कांदा, लसण आणि 2 ते 3 हिरवी मिरची. आता हे सर्व मसाले अगदी 2 ते 3 मिनिटं हलका सोनेरी रंग चढेपर्यंत आपण परतून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता कांद्याला हलका सोनेरी रंग चढलेला आहे आणि या स्टेजवर आपल्याला जवळपास 2 ते 3 मोठ्या साईजचे टोमॅटो अशा प्रकारे कट करून टोमॅटो सुद्धा 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घेऊया. टोमॅटो हलका सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता टोमॅटो हलका सॉफ्ट झालेला आहे. म्हणजे जिथं आपला मसाला भाजून झालेला आहे या स्टेजवर मी मसाला पूर्णपणे बाहेर काढते आणि थंड होण्यासाठी आपण अगदी 2 ते 3 मिनिटासाठी ठेवूया. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा अर्धा ते पाऊण वाटी इतका तेल टाकून घेतला. आता आपल्याला हा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं, 2 ते 3 बारीक कट केलेली हिरवी मिरची, 2 ते 3 बारीक कट केलेले कांदे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कांदा मी कितपत बारीक कट केलेला आहे. आता आपल्याला हा कांदा छान सोनेरी रंग चढेपर्यंत परतून घेऊया. आता इथं आपल्याला वाटण करायचं आहे. वाटणाचा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आपण हे वाटण मिक्सरला बारीक करून घेऊया. आता इथं वाटण करताना पुन्हा एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे, कारण टोमॅटोचा पाणी सुटेल आणि या ओल्याव्यातच आपल्याला पूर्णपणे वाटण करायचं आहे. आता इथं आपला अगदी मऊसूत बारीक असा वाटण तयार आहे. हे वाटण आपण साईडला ठेवूया आणि आपल्याला अगदी दुसरा एक छोटंसं वाटण करायचं आहे आणि ते म्हणजे अगदी गुणगुण्या पाण्यामध्ये 1 आधी तासासाठी जवळपास 10 ते 12 इतके काजू आपल्याला भिजत घालायचे आहे आणि अशा प्रकारे काजूची पेस्ट करायची आहे. आता इथं आपली काजूची पेस्ट पण तयार झाली आहे आणि इकडे आपला कांदा पण छान अगदी सोनेरी रंग चढलेला आहे, छान परतून झालेला आहे आणि या स्टेजवर आपण तयार केलेलं वाटण घालूया. सुरुवातीला आपण जो टोमॅटो कांद्याचा वाटण तयार केला होता तो वाटण घालूया. तर इथं मी जवळपास 2 चम्मच इतका सुरुवातीला वाटण घालून घेतला. वाटण अगदी 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया आणि पुन्हा उरलेला संपूर्ण वाटण यामध्ये घालूया. तर अशा प्रकारे इथं आपल्याला हा वाटण जवळपास 2 ते 3 मिनिटं होईपर्यंत अगदी छान वर तेल उठेपर्यंत किंवा वाटण छान दाणेदार होईपर्यंत अगदी खमंग वास सुटेपर्यंत परतायचं आहे. आता इथं आपला वाटण अगदी छान परतून झालेला आहे आणि नंतर यामध्ये मी अर्धा ते पाऊण चम्मच गरम मसाला टाकला. सोबतच यामध्ये आपण अर्धा चम्मच गोडा मसाला घालूया, अर्धा चम्मच धने पावडर घालूया आणि सर्व मिश्रण एकदा पुन्हा परतून घेऊया. पूर्णपणे आपल्याला गॅस कमी करायचा आहे किंवा मीडियम ठेवायची आहे, नाहीतर मसाले जळण्याची भीती असतो. तर अशा प्रकारे इथं 3 ते 4 चम्मच इतकं मी लाल तिखट घालून घेतला. सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा सर्व मिश्रण छान ढवळून घेऊया. आता या स्टेजवर आपण थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत. तुम्हाला मी नेहमीच सांगते मसाले अजिबात चिकटणार नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे जर वाटणाचं पाणी असेल तर तो घाला, नसेल तर साधं पाणी घाला. आता इथं मी वाटणाचं पाणी घालून घेतला. पुन्हा छान मिक्स करूया आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी मसाला शिजवूया. तर इथं हलका मसाल्यावर तेल सुटलेलं आहे. मसाला एकदा छान ढवळून घेऊया. पण आपला पूर्णपणे मसाला अजून तयार नाही आहे. फक्त आपल्याला मसाला छान ढवळून घ्यायचा आहे आणि आता मसाला अगदी 2 ते 3 मिनिटं पुन्हा शिजवायचा आहे. आता इथं तुम्ही बघू शकता मसाला कितपत शिजलेला आहे. अगदी मस्त झणझणीत आपला मसाला तयार झालेला आहे आणि वर अप्रतिम असा तेल सुटलेला आहे. म्हणजे जिथं आपला स्वीट कॉर्न मसाला
साठी आपण जी ग्रेव्ही तयार करणार आहोत त्याचा मसाला तयार आहे आणि या स्टेजवर आपण जी काजूची पेस्ट तयार करून ठेवली होती ती टाकूया। तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण काजूची पेस्ट टाकून घेतली। आता आपल्याला पुन्हा एकदा छान भाजी ढवळून घ्यायची आहे। अगदी मंद आचेवर आपल्याला या सगळ्या प्रोसेस करायची आहेत आणि नंतर यामध्ये आपण पुन्हा थोडं पाणी घालणार आहोत। तर इथं मी काजूच्या पेस्टचंच पाणी घालणार आहे। अशा प्रकारे पुन्हा भाजी छान ढवळून घेऊया आणि आपल्याला हा मसाला पुन्हा अगदी 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेऊया। तर अशा प्रकारे मीडियम आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनिटं मसाला शिजवायचा आहे। आता इथं तुम्ही बघू शकता मसाला अगदी थोडा आपला शिजलेला आहे, पण पूर्णपणे मसाला अजून तयार नाही झालेला आहे। काजूची पेस्ट घातल्यानंतर सुद्धा आपल्याला मसाला भरपूर असा छान खमंग वास सुटेपर्यंत किंवा झणझणीत होईपर्यंत शिजवायचा आहे। पुन्हा मी याला 2 ते 3 मिनिटं शिजवणार आहे। आता तुम्ही बघू शकता मसाला आपला कितपत शिजलेला आहे। अगदी मस्त झणझणीत असा आपला ढाबा स्टाईल स्वीट कॉर्न मसाला ग्रेव्ही तर आपली तयार आहे आणि या स्टेजवर आपण घालणार आहोत स्वीट कॉर्नचे दाणे। तर त्याकरिता इथं मी जवळपास 2 इतके स्वीट कॉर्न घेतले आणि स्वीट कॉर्न आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायची आहे आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न घालू शकता। आता हे संपूर्ण दाणे घातल्यानंतर एकदा भाजी छान ढवळून घेऊया आणि आपल्याला ही भाजी पुन्हा अगदी 2 ते 3 मिनिटासाठी शिजवायची आहे। नंतर यामध्ये आपण थोडाशी कसुरी मेथी घालूया आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी भाजी शिजवून ठेवूया। तर अशा प्रकारे इथं अगदी ताज्या स्वीट कॉर्नची मस्त अशी झणझणीत ढाबा स्टाईल स्वीट कॉर्न मसाला ग्रेव्ही किंवा स्वीट कॉर्न मसाला एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे इथं आपण 2 ते 3 मिनिटं भाजी छान शिजवली, पुन्हा ढवळून घेतलं। आता आपल्याला पुन्हा ती भाजी 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा शिजवायची आहे आणि जोपर्यंत अगदी दाटसर मस्त असा झणझणीत आपला स्वीट कॉर्नची ग्रेव्ही तयार होत नाही किंवा असा छान झणझणीत वर तेल येत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवायची आहे। तरच या भाजीला अतिशय अशी चविष्ट चव येते आणि खायला इतकी झणझणीत लागते की एकदा जरी बनवली तर वारंवार बनवायची इच्छा होते। आणि सध्या तर अगदी बाजारात ताजे स्वीट कॉर्न मिळत आहेत। तर या सीझनमध्ये तुम्ही एकदा तरी अशा प्रकारे स्वीट कॉर्नची भाजी नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा। तर अशा प्रकारे इथं आपली स्वीट कॉर्नची मस्त अशी झणझणीत मसालेदार आणि चविष्ट ढाबा स्टाईल स्वीट कॉर्न मसाला ग्रेव्ही तयार आहे। तर अशा प्रकारे आपण ही भाजी पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवणार आहोत आणि नंतर यामध्ये मी अगदी बारीक कट केलेला अगदी थोडासा आपल्याला कोथिंबीर घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं भाजीला पुन्हा शिजवायचं आहे। गॅस बंद करायचा आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात भाजी शिजवली तर खूप जास्त थंड झाल्यानंतर ती दाटसर येईल। म्हणून या स्टेजवर आपण ही भाजी अगदी 2 मिनिटं मी शिजवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे। तर अशा प्रकारे इथं आपली मस्त झणझणीत ढाबा स्टाईल स्वीट कॉर्न मसाला ग्रेव्ही तयार आहे। ही भाजी तुम्ही अगदी गरमागरम चपातीसोबत, पराठ्यासोबत, भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता। खायला भन्नाट चवीची लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। तर मंडळी आजची ही आपली ढाबा स्टाईल स्वादिष्ट कॉर्न मसाला रेसिपी किंवा कॉर्न मसाला ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि अशाच सोप्या, स्वादिष्ट, चविष्ट आणि घरच्या घरी बनवता येणार अशा रेसिपीसाठी आपल्या चॅनल सोबत नक्की जोडलेले रहा। चला तर मग पुन्हा भेटूया। धन्यवाद।